राईट. सो पहा, लक्ष द्या की क्वेश्चन नंबर 4 चालू होता आपलं इंडियन सोलार इयर्स मधले मंथ पाहायचे होते आपल्याला. लिहिलात का तुम्ही? चैत्र, ज्येष्ठ, वैशाख, आषाढ, श्रावण, भाद्रपद. भाद्रपदच्या नंतर कोण असतं? कार्तिक, बरोबर का? अश्विन. अश्विन नंतर कार्तिक, त्याच्यानंतर मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, बरोबर का नाही? ठीक आहे. तर इंडियन सोलार इयर जे आहे त्याच्यामध्ये म्हणजे आपले मराठी महिने जे आहेत ते पण 12च आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो की ओके, ठीक आहे. तर इंडियन सोलार सिस्टीमचे लिस्टिंग मेथडनं करायचं होतं. आता त्याच्यातला क्वेश्चन नंबर 4 मधला सेकंड क्वेश्चन पहा, जो की जरा असा इंटरेस्टिंग आहे. काय आहे इंटरेस्टिंग पाहूया आपण. लेटर इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. लेटर इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. बघा, लेटर इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. आता आपण लक्षात ठेवायला पाहिजे, समजा आता याला लिस्टिंग मेथड मध्ये करायचं आहे, त्याच्यासाठी एक सेट घेतला, समजा सेट काहीतरी ABCD घेतला. याच्यामध्ये आता लक्षात घ्या की याच्यातले लेटर म्हणजे एक एक लेटर लिहायचे आणि सेपरेटेड बाय कॉमा. आणि सेपरेटेड बाय कॉमा आपण कसं करतो? लिस्टिंग मेथड मध्ये आपण कॉमा देऊन एलिमेंट सेपरेट करतो, हे तर तुम्हाला माहिती आहे. फक्त याच्या आधीच्या पॉइंट सोबत कन्फ्युज होऊ शकतं, जे की डाऊट विचारला गेला होता सॅमने. राईट. पाहू द्या मला किती जण आहेत, कोण कोण आहेत का सॅम? नाही. श्रुती, शुभम, उत्कर्ष. ओके, चलो. सो पहा, लक्ष द्या की बाबा रे, या वर्ड मधील मला लेटर घ्यायचे. आता या वर्ड मध्ये तर कॅपिटल लिहिलेत, मग या वर्डचे जशास तसे घ्यायचे, याला स्मॉल करून लिहायचं नाही. आपण काय म्हणलं होतं? एलिमेंट ऑफ द लेटर किंवा एलिमेंट ऑफ द सेट आर डिनोटेड बाय स्मॉल. मग सर तुम्ही इथं कॅपिटल का लिहिलात? जर मला डिनोट करायचं असेल तर मी स्मॉल लिहेल. म्हणजे मला सांगायचं असेल एखादी की कसं बी इज अ सेट ऑफ यक्स, मी इथे स्मॉल वापरलं, बरोबर आहे. एलिमेंटला डिनोट करण्यासाठी स्मॉल वापरलं, पण ऍक्च्युली इथंच जर कॅपिटल लेटर असतील तर हेच कॅपिटल लेटर घ्यायचं, COMP. त्याच्यानंतर लेटर येणार L, त्याच्यानंतर येणार E, त्याच्यानंतर येणार M. बरोबर आहे का? बघा बरं, कमी काय चुकीचं करतोय? बघा बरं सरला यायले का? काय काय लिहिलं सरांनी? पहा, लक्षात घ्या की COM तिथपर्यंत ठीक आहे. एक लेटर C झालं, O झालं, M झालं, P झालं, L झालं, E झालं, परत M रिपीट होत आहे, E रिपीट होत आहे, N आणि T असं लिहायचं नाही. बिकॉज वी नो दॅट द एलिमेंट ऑफ द set cannot be repeated. Very good, right? Element of the set cannot be repeated. डबल एकही एलिमेंट लिहायचा नाही. मग इथे M आलाय तर इथे परत M लिहायचा का? इथे M लिहायचा का सांगा मला? M इथे लिहायचा नाही. E ऑलरेडी आलाय, E परत लिहिणार नाही. N आले का आधी? नाही, मग N लिहिणार. T आलंय का? T पण नाही आलं. त्याच्यामुळे मी आता डायरेक्ट इथं काय लिहिणार आहे? N आणि T. बघा बरं, समजलं का तुम्हाला? समजलं का? पहा तुम्हाला की लेटर कॉम्प्लिमेंट मध्ये तुम्हाला लिहायचे होते सेट, बरोबर आहे. तर त्यामधले आपण लेटर घेतलेले आहेत.
राईट. ओके, व्हेरी गुड. सो हे झालं क्वेश्चन नंबर 4 मधलं सेकंड क्वेश्चनचं आन्सर. लिस्टिंग मेथडने COMPLE डबल घेतला नाही, ई डबल घेतलं नाही, एन आणि टी, आणि इथे कॅपिटल लेटर आहेत म्हणून कॅपिटल लेटर आपण लिहिले. राईट, बरोबर आहे. फिरू नको रे गुट्टे, फिरवू नको तू असा कॅमेरा घेऊन. ते तू पळताना बघून मला वाटलं तू कुठं पळतोय की, नाहीतर मग व्हिडिओ तेवढ्यासाठी स्टॉप करून ठेव. राईट. ओके, तर हे झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा काय आहे. सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन. सेन्सरी ऑर्गन किती असतात रे? एकदम म्हणजे 4थी 5वीच्या लेक्चर क्वेश्चन आहेत. एकदम सेट करायचा आहे. कशाचा? सी सेट करूया. सेन्सरी ऑर्गन. सेन्सरी ऑर्गन किती असतात? 5 असतात. राईट, सर्वांना माहिती आहे का? बरोबर आहे, व्हेरी गुड. कोणते कोणते असतात सांगा मला. नोज, इयर, स्किन, टंग, आईज. बरोबर आहे ना? लिहा मग, लिहा सर्वांनी. सेट लिहा. सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स काहीतरी लिहिलं आपण. मग काय येणार त्याच्यामध्ये? नोज येणार, नाक, कान, त्याच्यानंतर डोळे, आईज, त्याच्यानंतर टंग आणि स्किन. राईट, हे झाले लिस्ट. हे काय झालं? लिस्ट झालं. कशाचं लिस्ट झालं? सेन्सरी ऑर्गनची लिस्ट झाली. चला, त्याच्यानंतर लिहा सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. तुम्हीच लिहायचंय. लिहा सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. तुम्हीच लिहायचं स्वतः. सध्या एकदम इंट्रोडक्टरी पार्ट आहे, त्याच्यामुळे जरा होमवर्क मी कमी देतोय. होमवर्क म्हणजे काय असतं पहा, लक्षात घ्या. दररोजच्या दररोज मी जेवढं शिकवलंय तेवढं न चुकता वही वाचायची आपली. ठीक आहे, जरी मी होमवर्क सांगितला नसला तरी. आणि हळूहळू होमवर्क देतो. काही जास्त देत नसतो मी, पण थोडाफार देतो, कारण घरी रिव्हिजन खूप महत्वाचं आहे. मी इथे किती घेऊन शेवटी तुम्हाला सोडवायचं आहे. त्यामुळे थोडाफार होमवर्क असणार आपला, पण सध्या इंट्रोडक्शन चालू आहे, इथेच सोडवतोय आपण सध्या. मग लिहा तुम्ही. सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. राईट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओमराजे, अथर्व. छान. चला, सर्वजण टाकतायत, व्हेरी गुड. किती येणार? प्राईम नंबरचा सेट म्हणजे 1 to 20 मध्ये प्राईम नंबर किती आहेत पहा. 1 हे प्राईम पण नाही. राईट, 1 हे प्राईम नाहीये. 2 आहे प्राईम. राईट, व्हेरी गुड. त्याच्यानंतर 3, 5, 7, 11. राईट, 13, 17, 19. व्हेरी गुड. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. चला, आपण नेक्स्ट सोडूया परत. काय दिलंय पहा की नेम ऑफ द कंटिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. कंटिनेंट्स म्हणजे काय रे? त्याला मराठीत शब्द काय आहे? काहीतरी म्हणतात त्याला, खंड. राईट, हा, खंड. व्हेरी गुड. सो कंटिनेंट्स कोणते कोणते आहेत माहिती आहेत का तुम्हाला? कंटिनेंट्स, खंडाची नावं किती आहेत टोटल? खंड 7 आहेत. कंटिनेंट 4 आहेत. आणि ओशियन 4 आहेत. कंटिनेंट 7 आहेत. राईट, व्हेरी गुड.
सो कोणते कोणते आहेत? आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, युरोप, साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका. माहित आहेत का बघा सर्वांनी? माहिती नसेल तर लिहून घ्या. आशिया, ज्या खंडात आपण राहतो, बरोबर का नाही? त्याच्यानंतर आफ्रिका, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया, हा एक खंड आहे, कंट्री पण आहे आणि खंड पण आहे, म्हणजे कंटिनेंट आहे. त्याच्यानंतर पहा, आशिया झालं, आफ्रिका झालं, ऑस्ट्रेलिया झालं, युरोप, युरोप, त्याच्यानंतर अंटार्क्टिका, 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 ANTARCTIA, अंटार्क्टिका, CTICA, राईट, अंटार्क्टिका. आणि साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका. ओके, हे तर माहिती झालेलंच घेतलं सर आम्हाला, बरोबर आहे का नाही? आम्हाला तर हे माहिती होतं. बर, मग आता आपण क्वेश्चन नंबर लास्ट आहे वाटतं बहुतेक, आहे का नाही? प्रॅक्टिस सेट 1.1 मधला लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. लिहा, राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग रूल मेथड. चला, क्वेश्चन नंबर 5 आहे, राईट द फॉलोइंग सेट युजिंग रूल मेथड. आधी आपण लिस्ट मेथड वापरली, लिस्ट मध्ये लिहिलं. आता लिस्ट त्यांनी ऑलरेडी दिली, आता आपल्याला रूल मध्ये लिहायचंय. त्याच्यामध्ये पहिला सेट आहे, ए इज अ सेट आहे. पहा काय आहे, 1 4 9 16, 1 4 9 16 25 36 49 64 81 and 100. आता पहा, लक्ष द्या, असं एक्झाम्पल घेतलं होतं आपण की दीज आर द परफेक्ट स्क्वेअर फ्रॉम 1 to 100. मग मी असं लिहू शकतो, पहा, याला वेगवेगळ्या मेथड असू शकतात. A is set of x such that x is perfect square from 1 to 100. आता इथे फ्रॉम आहे, बिटवीन नाही, लक्षात घ्या. फ्रॉम आणि बिटवीन अशा बारीक बारीक गोष्टीवर आपलं लक्ष असलं पाहिजे. बिटवीन म्हणजे त्या दोघांच्या मध्ये, आणि फ्रॉम म्हणजे 1 पासून 100 पर्यंत. म्हणून मी फ्रॉम लिहिलंय, बिटवीन लिहिलं नाही. बिटवीन म्हणलं तर 1 आणि 100 येणार नाहीत. हे कळलं का सर्वांना? तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये पण झाला असेल अशा प्रकारचे एक्झाम्पल, की फ्रॉम म्हणलं की 1 पासून 100, 1 पासून 100 पर्यंत. पण बिटवीन ला येणार नाही, कारण बिटवीन ला हे सुरुवातीचं आणि शेवटचं सोडून द्यावं लागेल, पण आहे याच्यामध्ये, म्हणून बिटवीन लिहायचं नाही. आपण तेवढं शब्दावर लक्षच दिलं नसेल आतापर्यंत, फ्रॉम आहे का बिटवीन आहे, राईट? तर याच्या पुढे लक्षात ठेवायचंय की जर 1 आहे इथे म्हणून मी फ्रॉम लिहिलंय, राईट? तर इथे पहा की याच्यामध्ये मी फ्रॉम लिहिलंय. पण सर या मेथड मध्ये मला लिहायचं नाही, अशा प्रकारे लिहायचं नाही, मी वेगळ्या प्रकारे लिहिणार. काय लिहिणार? की असं लिहिणार. पहा बरं, लिहिता येते का? आपण अशा पद्धतीचा सेट लिहिला होता. काय लिहिला होता? की A is a set of x such that x काय आहे,
नॅचरल नंबरचा स्क्वेअर आहे. नॅचरल नंबरचा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय आहे एन स्क्वेअर. पण एन बिलॉंग्स टू काय आहे नॅचरल नंबर. आणि कुठपर्यंत नॅचरल नंबर लास्ट पर्यंत आहेत का फक्त 10चा स्क्वेअर इथं आहे. देअरफॉर एन इज लेस दॅन इक्वल टू 10 लिहा. किंवा याच मेथडला x such that x is equal to n square, n belongs to n and n is less than 11. कारण 10 इथे इन्क्लूड आहे म्हणून लेस दॅन इक्वल टू 10 किंवा लेस दॅन 11. हे कळलं का. एकापेक्षा जास्त मेथड येऊ शकतात आणि याच्यावर विचार करायचं. ठीक आहे. राईट. चला लिहून घ्या. तिन्ही मेथड लिहून घ्यायचे आपण. आपल्याला तिन्ही समजल्या पाहिजेत. व्हेरी गुड. चला झालं. ओके व्हेरी गुड. चलो नेक्स्ट क्वेश्चन पहा बरं काय आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय आहे की नेक्स्ट क्वेश्चन इज C इज इक्वल टू सी मध्ये काय काय दिले पहा SMILE. आपल्याला डायरेक्ट वर्ड लक्षातच आला डायरेक्ट वाचताना. C इज अ सेट ऑफ लेटर S, M, I, L, E. आता पहा इथं देताना त्यांनी ऑलरेडी कॅपिटल लेटर मध्ये दिले. मग आपण चेंज नाही करायचं. काय लिहिणार मी C इज अ सेट ऑफ X सच दॅट X हा काय आहे X इज अ लेटर. X हा काय आहे X इज अ लेटर. कशामधलं लेटर आहे फ्रॉम वर्ड. कोणत्या वर्ड मधलं लेटर आहे की हे वर्ड कोणतं आहे पहा स्माईल. किंवा तुम्ही हे लेटर वापरून कोणताही वर्ड तयार करू शकता तुमच्या मर्जीचा. राईट. कोणताही लेटर. जसं की आपण जर याला स्लिम लिहिता येते का पहा बरं. स्लिमची स्पेलिंग काय आहे SLIME. म्हणजे याच्यामधले जरी लेटर घेतले असते तर S त्याच्यानंतर M त्याच्यानंतर I त्याच्यानंतर L त्याच्यानंतर E. म्हणजे लक्षात ठेवा एलिमेंट मागे पुढे झाले तरी चालतात. एलिमेंट मागे पुढे झाले तरी चालतात. कळलं मग आता की हे X इज अ वर्ड लेटर आहे फ्रॉम वर्ड. फ्रॉम वर्ड लिहायचं राहिलं इथं. फ्रॉम वर्ड स्माईल. राईट. करेक्ट. त्याच्यानंतर पहा डी सेट काय दिलाय पहा. हे झालं का. हे झालं. हे झालं का पहा. ओके व्हेरी गुड.
सो डी सेट पहा काय दिलाय. डी सेट मध्ये ऑलरेडी सर्व डेजची नावं दिलेत. संडे याहो या मंडे, राईट का नाही? पहा डी सेट मध्ये दिले आपल्याला. अरे एक मधला क्वेश्चन राहिला. डी सेट 6, 12 हे राहिले की काही केलात तुम्ही? सांगायचं ना मला बोलत बोलत विसरलो. 6, 12, किती दिले? तुम्हीच लिहू शकता असं हे. सांगा बरं याला कसं लिहिणार रूल मेथड मध्ये? याला रूल मेथड मध्ये कसं लिहिणार? Set of multiple 6, right? Very good. So B is a set of x such that x is equal to कितीचा पाडा आहे? 6चा. तर असं लिहायचं 6n and n belongs to नॅचरल नंबर. कुठून कुठपर्यंत? 1 पासूनच आहे. आणि 48 म्हणजे n इज लेस दॅन किती लिहावं लागेल पहा. हे 6चा भागाकार, 7चा भागाकार, 8चा भागाकार म्हणजे लेस दॅन 9 तर लिहावं लागेल किंवा लेस दॅन इक्वल टू 8 लिहावं लागेल. लेस दॅन इक्वल टू 8 और लेस दॅन 9. आता रेकॉर्डिंग सुरूच करायचं. कर्ली ब्रॅकेट क्लोज. तुमच्या मनावर लेस दॅन 8 लिहिलं तर, लेस दॅन इक्वल टू 8 लिहिलं तरी चालतंय. तेच सेट येणार आहे, करेक्ट येणार आहे. तर चुकीचं काही नसायला पाहिजे आपल्या रायटिंग मध्ये. काय होत नाही ग्रुपच. अनम्युटेड होऊ लागते की. त्याच्यानंतर पहा डी सेट आहे संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे म्हणजे सर्वांची नावं दिली आहेत. मग डी कसं लिहिणार? डी इज अ सेट ऑफ एक्स. इथं दरवेळेस एक्स घ्यायला सर, सरला एक्स आवडते का? कुठलं एक्सच्या ऐवजी वाय घ्या, झड घ्या, राईट? सुरुवाती पण सुरू वाय इज काय आहे पहा, की तिथे काय दिलेले आहेत? नावं दिलेली आहेत याच्यामध्ये. सो वाय इज काय आहे? सॉरी, म्यूट करायचं राहिलं का? मला ते लक्ष करून द्या थोडस तुमच्या याला. आणि बाकीचे जे कनेक्ट होत आहेत त्या म्यूट केले की जरासा बाकीचा नॉइज कमी येतो, ठीक आहे? सो म्यूट करायचं मला लक्ष करून देत जावा. आय थिंक आधी सांगायचं की रे अथर्व, बराच वेळ झाला गोंधळ चालू आहे त्यांचा काहीतरी, त्यामुळे मला म्यूट सर्वांना केलं की माझा आवाज क्लिअर येतो तुमच्यापर्यंत, राईट? त्याच्यामुळे मला म्यूट करायचं केव्हा जर लक्षात नसेल तर लक्षात करून देत चला, राईट? ओके, चलो लेट स्टार्ट. काय होतं आपलं की सेट डी मध्ये सर्व वारांची नावं दिलेत. मग काय आहे? डी इज अ सेट ऑफ वाय सच दॅट वाय इज अ डे ऑफ वीक किंवा डे इन वीक म्हटलं तरी चालतंय. वाय इज अ डे ऑफ वीक, आठवड्याचा वार आहे तो वाय म्हणजे. मग याच्यामध्ये संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे येणार, राईट? इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वांना? सांगा मला, इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वांना?
व्हेरी गुड. आता लास्ट दिला आहे एक यक्स सेट दिलेला आहे. यक्स सेट दिलेला आहे, लिहून घेतलात? छान. यक्स सेट दिलेला आहे. काय दिलेला आहे पहा, AET. सो आपण काय सांगणार, हे कॅपिटल यक्स आणि इथं काहीतरी वाय घ्या, झड घ्या, स्मॉल झड घ्या. झड, झड इज अ लेटर ऑफ, लेटर आहे कोणत्या वर्डचा सांगा बरं, लेटर फ्रॉम वर्ड. आता वर्ड व्यवस्थित बनवला पाहिजे तुम्ही, कोणताही वर्ड मिनिंगफुल बनवला पाहिजे तुम्ही फक्त. राईट, व्हेरी गुड साक्षी. अजून कोण सांगतंय? राईट उत्कर्षा, श्रुती, राईट, भक्ती, ओम, राईट राईट राईट, शुभम, मीनाक्षी, सर्वजण उत्तर देत आहेत. व्हेरी गुड. ओके चलो पा, याच्यामध्ये काही जणांनी काय सांगितलं, ईट सांगितलं. आता स्मॉल मध्येच लिहायचं, इथं स्मॉल मध्ये आहे इथंच. काही जणांनी काय सांगितलं, एट सांगितलं. काही जणांनी काय सांगितलं, टी सांगितलं. म्हणजे हे सर्व वर्डच आहेत ना, मग त्याच्यामुळे कोणताही वर्ड तुम्ही लिहू शकता, लक्षात घ्या. फक्त तो बरोबर असला पाहिजे. एट, टी, एट पण मी असं लिहू शकतो, कॅट लिहू शकतो का, कॅट लिहू शकतो का, नाही, कारण कॅट मध्ये सी येते पण ई नाहीये. मग याच्यामध्ये तर तसं नाहीये, मग असं कोणताही वर्ड लिहायला नाही ज्याच्यामध्ये हे 3 लेटर आहेत असा वर्ड लिहायचा. राईट. सो इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? इथपर्यंत काय अडचण? आता कारण याच्या पुढे आपल्याला नवीन बीट सुरू करायचंय. व्हेरी गुड. ओके, नवीन सुरू करायचं मग. ओके चल. तर याच्या पुढचं बीट आहे पहा, टाइप्स ऑफ सेट. आतापर्यंत आपण फक्त सेट पाहिलो. सेट मध्ये कोणालाही अडचण नसली पाहिजे, त्याच्यानंतरच आपल्याला टाइप्स कळणार. सेटच माहिती नाही आणि टाइप्स लर्न होणार, असा पॉसिबल आहे का? नाही. म्हणून आधी आपण सेट व्यवस्थित पाहिलं आहे विथ बेसिक डेफिनेशन. डेफिनेशन साठीच एक लेक्चर घातला आपण, पण काही प्रॉब्लेम नाही. आता आपल्याला सेट बद्दल क्लिअर आयडिया आलाय. त्याच्यानंतर असणार आहे आपल्याला टाइप्स ऑफ सेट. एकदम सिंपल आहे, एकदम एवढं सिंपल काहीच नाही असं म्हणसाल तुम्ही. टाइप्स ऑफ सेट. आता 4 प्रकार असतात टाइपचे. आधी मी तुम्हाला एकदा प्रकार लिहून घेतो पहा. सिंगल टन सेट, त्याच्यानंतर आहे एम्प्टी, पहिला सिंगलटन, दुसरा आहे एम्प्टी सेट, तिसरा आहे फायनाइट सेट, चौथा आहे इनफायनाइट सेट. आता खूप मजेशीर सांगणार आहे, मी लक्ष द्यायचं, सर्वांचं लक्ष बोर्डाकडे असलं पाहिजे. आता हे जे टाइप आहेत याच्यामध्ये पहा, लक्ष द्या की हे डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ एलिमेंट. आता लक्षात घ्या, डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ एलिमेंट. एखादा सेट असेल समजा B इज इक्वल टू 1 to 5, तर या सेट मध्ये टोटल एलिमेंट किती आहेत सांगा मला. या सेट मध्ये टोटल एलिमेंट किती आहेत?
तीन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर या सेटमध्ये 3 एलिमेंट आहेत, त्याला आपण असं लिहिणार आहोत n ऑफ b इज इक्वल टू 3. याचा अर्थ काय होतो? बी मध्ये 3 एलिमेंट आहेत. याचा अर्थ बी मध्ये 3 आहे असा नाही. याचा अर्थ काय होतो? n ऑफ b इज इक्वल टू 3 म्हणजे बी मध्ये टोटल 3 एलिमेंट आहेत. मग मला सांगा आता इथे जर एखादा सेट घेतला, आपण आताच घेतला होता, कोणता घेतला होता? डी इज अ डे इन अ वीक. याच्यामध्ये किती एलिमेंट आहेत सांगा मला? डे इन अ वीक मी शॉर्ट मध्ये लिहिलंय. याच्यामध्ये किती एलिमेंट येतील? 7 एलिमेंट येतील. व्हेरी गुड. कारण त्याच्यामध्ये टोटल 7 दिवस येणार आहेत, त्याच्यामुळे 7. याच्यावरती आपल्याला लास्टला प्रॉब्लेम पाहिजे, याचा फॉर्म्युला आणि प्रॉब्लेम हे तर सगळ्यात लास्टला पाहिजे आवड. पण आता एवढी काही गरज नाही, आपलं झालं पण ते. पण मग याच्यावरती आहे टाइप्स ऑफ सेट. बर सर, तुम्ही सांगितला ठीक आहे, टाइप्स ऑफ सेट 4 आहेत. बर, मग त्याच्यासाठी काय लागणार आहे आपल्याला? की नंबर ऑफ एलिमेंट. मग सिंगलटन या शब्दामध्येच याचं सर्व आहे. इफ सेट कंटेन ओनली 1 एलिमेंट. काय आहे? इफ सेट कंटेन ओनली 1 or single element, then set is called as singleton set. किती सोपं आहे बघा बरं. काय आहे? इफ अ सेट consisting a single element. अशी काय डेफिनेशन काय लिहिणार तुम्ही? अ सेट consisting only one element is known as singleton set. किंवा याला शॉर्ट मध्ये काय लिहू शकतो मी? शॉर्ट मध्ये काय लिहू शकतो की n ऑफ सेट कोणता तरी n ऑफ ए जर असेल, मी असं लिहिलं n ऑफ ए इज इक्वल टू 1. त्याच्यामध्ये एकच आहे, फक्त एलिमेंट एकच आहे. मग मला एक एक्झाम्पल सांगा बरं सिंगलटन सेटचं. तुम्ही सांगा मला एक्झाम्पल, काही सांगा, काही तुमच्या मनावर आहे. तुम्ही 1000 एक्झाम्पल तयार करू शकता तसे. मग एक्झाम्पल काही तयार करू शकतो मी. एक सेट घ्या कोणताही. C is equal to set of even prime number. Very good Sakshi, right? Set of even prime number. Even prime number मध्ये फक्त किती येतं? 2 येतं, राईट? मग हा सेट कसा झाला? सिंगलटन सेट. हा सेट कसा झालेला आहे? सिंगलटन सेट. सो n ऑफ b n ऑफ c इज इक्वल टू 1. त्याच्यामुळे हे सेट ऑफ इवन प्राईम नंबर म्हणलं की तो सिंगलटन सेट आला. आता या नावात याचं सेकंड टाइप काय आहे? एम्प्टी सेट. एम्प्टी सेट. इफ देर इज नो एलिमेंट इन अ सेट. लक्ष द्या, सॉरी. If set consists no element, set of largest energy source. सृष्टी, ओके. सेट ऑफ लार्जेस्ट एनर्जी सोर्स. ते लार्ज नेमकं काय? मी तेच म्हणलं होतं, लार्ज म्हणजे किती घ्यायचं. ते ऍक्च्युअली डेफिनेट रूल नाहीये. आहे, बरोबर आहे. सन एकच एलिमेंट आहे त्याच्यामध्ये, राईट? ओके. सो एम्प्टी सेट बघा आता काय येणार? इफ सेट कंटेन नो एलिमेंट बिकॉज ऑफ एनी रिझन, राईट? याच्यामध्ये तर सेट मध्ये कोणताही नंबर नाहीये, त्याला आपण एम्प्टी सेट म्हणणार आहोत. त्यालाच दुसरं नाव आहे नल सेट. त्यालाच दुसरं नाव आहे नल सेट. मग नल सेट काय? सेट कंटेनिंग नो एलिमेंट किंवा सेट हॅज नो एलिमेंट
then it will called as null set or empty set. null set or empty set चं एक्झाम्पल कोण सांगेल मला? whole number between 5 to 6. once again very good Sakshi. Natural number between 2 to 3. right, very good गीता. चला अजून पहा किती छान छान एक्झाम्पल सांगताय तुम्ही आणि व्हेरियस वेगवेगळे सांगताय. राईट, कोणतंही एक्झाम्पल. इथं काय सांगितलं होतं आपण? सेट ऑफ इवन नंबर. x इज इवन प्राईम नंबर. राईट, शॉर्ट मध्ये लिहितोय मी हे किंवा हे. बी इथं काय लिहिलं आपण? बी x सच दॅट x इज नॅचरल नंबर. किंवा याला बघा सिम्बॉल मध्ये आपण ते पण पाहूया. प्राईम नंबर बिटवीन 5 to 7. राईट, चालेल, व्हेरी गुड. याला असं लिहिलं पहा बरं. x belongs to natural number and x is less than greater than x is greater than 2 and less than 3. हे कळाले का बघा बरं सर्वांना? हे जर अवघड आहे, कळत नसतं हे कोणी घेत पण नाही याच्यामध्ये. हे आपल्याला कळते का बघा बरं? 8th डे इन वीक. राईट, व्हेरी गुड. आता 8th डे इन वीक पहा सर्वांनी वेगवेगळे एक्झाम्पल सांगितलेले आहेत. ठीक आहे. तर x हा नॅचरल नंबर आहे 3 पेक्षा लहान आणि 2 पेक्षा मोठा. 3 पेक्षा लहान आणि 2 पेक्षा मोठा. याचा अर्थ काय होतो? 2 आणि 3 च्या मध्ये x आहे आणि x नॅचरल नंबर. पॉसिबल आहे का तसं? मी गीताचं एक्झाम्पल फक्त वेगळ्या याच्याने सांगितलेलं आहे. राईट, ओके, हे कळालं? राईट, व्हेरी गुड. त्याच्यानंतर पहा आता हे दोन पहा. याला पहा नल सेटला मग कसं लिहिणार? डायरेक्ट असं लिहिणार आपण, एम्प्टी ब्रॅकेट. ब्रॅकेट मध्ये काही काढायचं नाही. ब्रॅकेट मध्ये काहीही काढायचं नाही. किंवा पहा लक्षात घ्या, किंवा त्याला आपण या डिनोशनने असं पण दाखवतात. याला रीड करायचंय फाय. याला रीड काय करायचं? हे सिम्बॉलला फाय. राईट, एम्प्टी ब्रॅकेट, एम्प्टी ब्रॅकेट किंवा फाय. एम्प्टी ब्रॅकेट किंवा फाय. इथे नंबर ऑफ एलिमेंट 1 असतात. इथे नंबर ऑफ एलिमेंट किती असतात? 0 असतात. राईट. त्याच्यानंतर पहा फायनाईट सेट. आता फायनाईट म्हणजे काय रे? फायनाईट म्हणजे काय की लिमिटेड, जिथपर्यंत आपण काउंट करू शकतो त्याला फायनाईट म्हणतात. मग फायनाईट सेट म्हणजे काय आहे? लिमिटेड अँड काउंटेबल. दोनच शब्द लक्षात ठेवायचे. इफ सेट consisting limited and countable, म्हणजे आपल्याला मोजता आले पाहिजेत. म्हणजे मी म्हंटल पहा लक्षात घ्या की सेट ऑफ प्राईम नंबर बिटवीन 1 to 100 तुम्हाला माहिती आहे. सेट ऑफ डे इन वीक तुम्हाला माहिती आहे. सेट ऑफ इवन प्राईम नंबर तुम्हाला माहिती आहे. सेट ऑफ प्राईम नंबर बिटवीन 5 to 7 तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे. हे काउंटेबल नंबर आहेत, मी त्यांना मोजू शकतो आणि लिमिटेड आहेत. फॉर एक्झाम्पल डी इज इक्वल टू काहीतरी आहे 5, 10, 15, 20. राईट. हा, नॅचरल नंबर 1 to 5. एक्झाम्पल खूप सारे आहेत आपल्याकडे. आणि इनफायनाईट कशाला म्हणायचं? मग इनफायनाईट कशाला म्हणायचं? इनफायनाईट कशाला म्हणायचं सांगा मला? ज्या सेट मध्ये नंबर अनलिमिटेड आहेत किंवा अनकाउंटेबल आहेत. नंबर ऑफ एलिमेंट कसे आहेत? नंबर ऑफ एलिमेंट आर अनलिमिटेड और अनकाउंटेबल.
मग असं एखादी एक्झाम्पल सांगा मला. आपण असे भरपूर एक्झाम्पल बघितलेले आहेत. सेट ऑफ स्टार इन गॅलेक्सी, राईट, व्हेरी गुड. सेट ऑफ नॅचरल नंबर, सेट ऑफ होल नंबर, सेट ऑफ रिअल नंबर. आपल्याला माहिती आहेत का किती नॅचरल नंबर आहेत ते, राईट, व्हेरी गुड. सो दीज आर ऑल ऑफ एक्झाम्पल ऑफ इनफायनाइट सेट. These are all of infinite set. राईट. तर आता काय करायचंय, स्क्रीनशॉट काढायचं आणि हे सर्व लिहून घ्यायचं. राईट. स्क्रीनशॉट माहिती आहे तुम्हाला कसा काढायचा, किंवा तुम्ही असंही लिहून घेऊ शकता. मी 5 मिनिट चालू ठेवतो. अशाच बॉक्समध्ये लिहायचं एक्झाम्पल, टाईप आणि हे जस्ट लिहून घ्या. हे
झालं, व्हेरी गुड. ठीक आहे, ज्यांचं राहिलंय त्यांनी स्क्रीनशॉट काढून घेतला असेल. ओके, सो आता लक्षात काय ठेवायचंय पहा. बरं, सर्वच ठेवून द्या. येत असाल तरी नंतर लिहा स्क्रीनशॉट काढून. स्क्रीनशॉट मोबाईल वरून जर काढायचा असेल तर हे दोन बटन प्रेस करायचे एकदाच, व्हॉल्यूम आणि लॉकचं, राईट. किंवा हाऊ टू फाइंड स्क्रीनशॉट असं सर्च करू शकता तुम्ही. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की आपण टाइप्स ऑफ सेट पाहिले. आज नवीन काय पाहिलेलं आहे, टाइप्स ऑफ सेट. पहा, लक्षात आहे का तुम्हाला किती टाइप सेट टोटल, किती टाइप सेट टोटल? चला सर्वांनी सांगा आन्सर, म्हणजे लक्षात राहतं आपल्याला. 4. बर, सध्या तरी 4च माहिती आहेत आम्हाला, सध्या तरी असू शकतात वेगळे, पण सध्या 4 आहेत. कशावरती ठरवले आपण टाईप? त्या सेटमध्ये असलेल्या नंबरवरती. त्या सेटमध्ये टोटल एलिमेंट किती आहेत त्याच्यावर आपण ठरवलं टाईप. कोणते कोणते? सिंगलटन सेट. सिंगलटन कशाला म्हणायचं? एकच एलिमेंट असेल त्याला सिंगलटन म्हणायचं. एमटी कशाला म्हणायचं? ज्यामध्ये एकही नाही त्याला एमटी म्हणायचं. त्याला दुसरं नाव काय? नल सेट. त्याला लिहितात कसं? त्या लेटरने, फाइनाइट सेट कशाला म्हणायचं? कोणताही सेट ज्याच्यामधले नंबर आपण मोजू शकतो, काउंटेबल आणि लिमिट मध्ये आहेत. लिमिट मध्ये आहेत म्हणजेच मोजू शकतो ना, म्हणून त्यांना फायनाइट सेट म्हणायचं. आणि ज्या सेट मधले नंबर आपण मोजू शकत नाही त्या सेटला फायनाइट नंबर म्हणायचं. अशा प्रकारे 4 टाईप आपण लर्न केलेले आहेत. तर हे 4 तुम्ही परत एकदा रिवाइज करायचे. याच्यावरती इंटरेस्टिंग प्रॉब्लेम पाहूया आपण, राईट. ओके, चलो आज आपण इथपर्यंतच बस करूया. उद्या भेटूया. बाय एव्हरीवन. ओके, चलो.